बाबासाहेबांचं घर म्हणजे पुस्तकांची पंढरी होती. क्या बात है. जगात जेवढ्या पदव्या आहेत तेवढ्या पदव्या घेणारा, ज्याच्या आजोबा पंजोबांच्या गळ्यामध्ये मडकी आणि गाडगी होती थुकायला, ढुंगणाला खराटा होता, विटाळ होतो म्हणून कुत्र्या मांजऱ्यांना चांगली वर्तणूक होती, पण दलित म्हणून माणसाला चांगली वागणूक नव्हती. अशा काळात माझ्या बाबानं, माझ्या भीमानं काय शक्ती कामाला लावली? फक्त तुकोबाच्या अभंगाकडे पाहून. विणा वाजत होता रामजी बाबांचा, आणि त्या विण्याच्या सुरामध्ये रामजी बाबा अभंग गात होते. मानवांना गुलाम बनवणारे अनेक बादशाह राजे झाले, पण गुलामांना मानव बनवणारे एकच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न झाले.